प्रश्न पाण्याचा, प्रश्न महागाईचा, प्रश्न भ्रष्टाचाराचा, प्रश्न आदिवासी पुनर्वसनाचा. यंत्रणा ठरते अपयशी, मग जनताच शोधू लागते या प्रश्नांची उत्तरं. सुरू होतात लढे, गरमू लागतात आंदोलनं, रंगू लागतात चळवळी, पण उत्तरालाही मिळतं प्रतिउत्तर. सध्याच्या ग्लोबलायझेशनच्या स्पर्धेत महासत्ता बनू पाहणाऱ्या भारताच्या चळवळीचं व्याकरण काही आगळंच. बोधी नाट्य परिषद सादर करीत आहे प्रेमानंद गजवी लिखित, अशोक खंडोरे दिग्दर्शित व्याकरण. तू जेलमध्ये असताना तो तलाठी पाड्यापाड्यांवर फिरत होता, नोटिसा देत, जमिनीचे ताबे सोडा, जागा खाली करा. कवा सोडलं पोलिसांनी? हे काय आताच, म्हणजे झाला तसा थोडा वेळ. लई मारझोड केली म्हणा. त्या आपल्या बाया बोलत होत्या जंगलामध्ये. गाल लचण लावून घेतलं माग. सोड की समजाना, राहा घरी सुखाना. एकही धरणग्रस्त जागा सोडणार नाही. जबरदस्ती केलीच तर तीव्र जेल भरो आंदोलन केलं जाईल. आपल्याकडे लोकांचे प्रश्न आणि एवढे प्रश्न आहेत, म्हणजे जसं नाटकामध्ये धरणग्रस्तांचा प्रश्न असला तरी रेल्वेमध्ये कुलींचे प्रश्न असतात किंवा महापालिकेचे वेगवेगळे प्रश्न असतात. असे सगळे प्रश्न समोर आल्याच्यानं असं एक वाटतं की या प्रश्नांचं काही एक व्याकरण असतं का, हे कोण चालवतं, कशासाठी चालवतं सगळी आंदोलनं. हात जोडून सांगू जा बरं का मॅडम. इन्स्पेक्टर मोरे मॅडम पाहुणे आहेत माझ्या. ए पाहुण्या, 2 दिवस झालेला पाहुणचार विसरलास का रे तू? अरे का रे, शिवाय बोलताच येत नाही का तुम्हाला? माणूस पाहून बोलतो मी. कोंडू कोणी गुंड मावली वाटला? जनराज्य गणपरिषदेचा सन्माननीय कार्य करता येतो, आदरानं बोलायचं. मलाच धमकी? धमकी कसली यात? मराठीचं सभ्य व्याकरण कुठलं आणि असभ्य व्याकरण कुठलं एवढंच सांगितलंय त्यानं. सभ्यतेचं व्याकरण, असभ्यतेचं व्याकरण पोलिसांनाच लागू असभ्यतेचं व्याकरण. पण चळवळीचंही असतं एक व्याकरण, होय ना अनु मॅडम? असे प्रश्न इतर कोणी करायला घेतला असता, त्यात गिमिक्स वगैरे वापरणं किंवा तो भडक बटपटीतपणा आणणं, अशा कोणत्याही गोष्टी अवॉइड केल्या. इव्हन सेट्सचा सुद्धा ज्यावेळेस आम्ही विचार केला, नेपथ्याचा विचार केला, तर ते सजेस्टिव्ह असणं हे महत्त्वाचं ठरलं. विनाकारण काहीतरी डोंगर पाडे उभे करा, धरण करा आणि हे करा, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून मेन महत्त्वाचं जे विचार आहेत ते विचार, आणि खूप जास्त काहीतरी हालचाली देणं, बिझनेस देणं किंवा ह्या ज्या गोष्टी इतर दिग्दर्शक करतात त्या गोष्टी इथे कटाक्षाने आम्ही टाळलेल्या आहेत आणि विचारांनाच महत्त्व दिलेलं आहे. जगात दुःखितांच्या वेदनेनं व्याकुळ होणारे जे 2-3 जीव आहेत ना अनु, त्यात तूही एक आहेस. अत्यंत चालाखीनं खेळी खेळणारी तू मोरेच्या चिथवणीला बळी पडलीस. एकदम धरणाला आग लावण्याची भाषा. संध्याकाळपर्यंत परिसर सोडून जाते म्हणाली असतीस तर मोरे शांत राहिला असता. तुला पुढची खेळी नीट आखता आली असती. कलेक्टरला निवेदन लिहा, धरणग्रस्तांना गोळा करा, मोर्चे काढा, ही सगळी वेळखाऊ कामं. म्हणजे मुळात या नाटकामध्ये प्रत्येक कॅरेक्टर जे आहे त्याच्या डायलॉगचा संदर्भ नाही आहे, पण त्या प्रत्येक कॅरेक्टरला न्याय देण्याचा खूप चांगला प्रयत्न झाला. म्हणजे मी सारखा मधून येतो, पण मला त्या काही घटना ज्या आहेत त्या माझ्याप्रमाणे घडाव्यात अशी माझ्या डोक्यात पण काही प्लॅन आहे की हे काही घटना अशी घडली पाहिजे आणि म्हणून त्याच्यावर मी सुतोवाच करतो किंवा तुम्ही असं केलं पाहिजे. कारण माझ्या डोक्यामध्ये, कारण मी दुखावलेलं गेलेलो आहे, कधी काळी माझ्याही आईवडिलांवरती अशा प्रकारचा अन्याय झालेला आहे. मला रगात दे, गरम गरम रगात. रगात काय येणं केलं देवा? आणि आता रगात कुठून आणावं? इथं एवढी माणसं असताना गवत खा म्हणते. अचानक कसं येणं केलं देवा? अचानक म्हणते, वाघ देवाला अचानक म्हणते. एसीवरच्या पिपळा खालचं माझं ठाणं नासधूस झालं तरी अचानक म्हणते. माझा मुखवटा तुटला तरी अचानक म्हणते. बाहेरच्या घरात घुसले तरी अचानक म्हणते. नाटक हे रंगमंचावरच्या प्रयोगापुरतं मर्यादित न राहता ते प्रेक्षकांकडे कायम स्वरूपी असावं, पुढच्या पिढीला अभ्यासता यावं, या विचाराने व्याकरण या नाटकाच्या संहितेचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं. चळवळ कोणी एका माणसाने उभारली की त्याच्या भोवती जमणारी माणसं, त्याच्या भोवती आपल्याला जे शत्रू वाटतात समाजात तेच त्याच्या भोवती, हे सगळं आपण बघितलं, आपण गांगरून जातो. नेमकं काय आहे आणि हे विचार करायला नुसतं विचार करून उपयोग नाही. हे मांडणं मला गजवींचं कौतुक यासाठी वाटते की प्रत्येक वेळी ते प्रवाहाविरुद्ध आणि सगळ्या समाजाला एक विरुद्ध असं काहीतरी मांडतात
असं काहीतरी इथे आणतात की जो धीटपणा अनेक लोक दाखवत नाहीत. कुठल्याही नाटकाचा प्रयोग झाला की मग त्याची परिपूर्ती होते असं म्हटलं जातं. मला तसं नाही वाटत. जशी कथा वाचतो, कादंबरी वाटतो, तसं लोकांनी नाटकसुद्धा विकत घेऊन वाचलं पाहिजे आणि स्वतःच्या मनमंचावरती त्याचा प्रयोग रंगतो का, रंगवता येतो का. आज लोकांना प्यायला पाणी नाहीत, पाड्यावरती लोकांना घरं नाहीत, भटके विमुक्त लोक तर ते पालार कुठे ते म्हणजे प्लॅस्टिकच्या छताखाली लोक राहतात आणि आपण महासत्ता व्हायला निघालो. तर ही महासत्ता ही गोष्ट आहे तर कुठल्या लोकांच्यासाठी आहे की वरचा जो टक्का, जो 10% जो वर्ग आहे, टाटा बिर्ला आणि तत्सम जे लोक आहेत त्यांच्यासाठीच आहे आणि उरल्या 85 लोकांचं काय करायचं, हाही प्रश्न खरं महत्त्वाचा आहे. आणि जोपर्यंत या प्रश्नांची आपल्याला उत्तरं सापडणार नाहीत तर सामान्य माणसांनी जगायचं कसं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकार म्हणतं आमचं ऐकलं तर काम मिळेल, उपासमार टळल, कारखाने निघतील, नोकरी मिळेल, धरणात जाणाऱ्या जिमनीचं घराचं पैकं मिळतील. आता तुम्ही सांगा, तुमच्या संघ राहून आम्हाला काय मिळणार आहे? का वारा पिऊन जगा? स्वाभिमान वगैरे काहीच नाहीये. स्वाभिमान? अरे ते काय भाकर का तुकडा पोटाला? सिरियलचे कलाकार, महागडं नेपथ्य, करमणूक प्रधान संहिता, भडक दिग्दर्शन या तद्दन व्यावसायिक गिमिक्सना बाजूला ठेवून नाटकाचं खरं व्याकरण शोधू पाहणाऱ्या या प्रयत्नांना हाऊसफुलचा सलाम.